कल्याण भिवंडी परिसरात सातत्याने मुंबई परिसरात सातत्याने ओपनची टुर्नामेंट सुद्धा खेळताना पाहिलं जातं. तो संघ आता मात्र दोन सख्या मित्रांची जोडगोली मैदानातून जाताना आपल्याला दिसते. किशोर आणि भूषण. स्ट्राईकला ज्याचा नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून म्हटलं जातं तोच भूषण पाटील सलामीला जातोय. नॉन स्ट्राईकला असलेला तो किशोर सैनी. बघूया वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाजीसाठी कोण येणार. गोलंदाज आहे गंगाधर इंगोले आणि मात्र दोन क्षेत्ररक्षक जे लावले गेले तर ते दोन क्षेत्ररक्षक लावले जाते. एक मिड विकेटच्या दिशेत आणि लॉंग ऑनच्या दिशेत असे दोन क्षेत्ररक्षक लावले जातात व पॉइंट कव्हर मिड ऑफ स्लिप अशी लावली जाते आणि मात्र एक मिड विकेटच्या दिशेत एक क्षेत्ररक्षण असला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेत अशा प्रकारे क्षेत्रव्यूह असला जातो आणि पंचांचा इशारा येत आहे. 4 षटकांचा सामना असेल, 1 षटकांचं पॉवर प्ले असेल. मात्र रफ्तारकार राजा ज्याला म्हटलं जातं तोच श्रीकृष्ण दिवा संघाचा गोलंदाजीसाठी येतोय गंगाधर इंगोले. व्यावसायिक क्रिकेटचे धडे गिरता कांगा लीग सारखी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खेळली जाते तोच घेऊन येते आणि आखाती देशात नव्हे तर पूर्ण भारतभर नव्हे तर आखाती देशात ज्यांनी राज्य केलं, आपलं नावाचं नवी मुंबईचं नाव उंची केलं तोच भूषण पाटील. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. झेल होणार का. मात्र क्षेत्ररक्षाचं चुकला त्याने चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकारांनी स्वागत केलं जात आहे आणि आपला मात्र दर्जा दाखवून दिला जातोय तो भूषण पाटील यांच्या माध्यमातून. डीजे प्लीज. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जाते. 6 धावेने खातं उघडलं जात आहे. ते भूषण पाटील यांच्या माध्यमातून आपला क्लास दाखवला जातोय आणि 6 धावा. संघाची धावसंख्या बिनबाद 6 धावसंख्या. एक दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. आता मात्र चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 7च्या घरात. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर आपली दिशा बदलली जाते, गती परिवर्तन केलं जाते आणि चेंडू बॅटची कट घेऊन जाते डी मध्ये. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 7च्या घरात. नवी मुंबईतील 2 मातब्बर संघ, 2 मोठे संघ आमने सामने आज खेळताना दिसत आहेत. श्रीकृष्ण दिवा विरुद्ध कुमार 11 तुर्वे संघ. हा मात्र थोडासा स्लोवर गती पद्धती चेंज केला परंतु खराब चेंडूचा मात्र समाचार तो भूषण पाटील यांच्या माध्यमातून. भूषण एक नवी मुंबईचा कोहिनूर. त्यांनी भारतातच नव्हे तर आखाती देशात आपलं जे नाव नवी मुंबईचं नाव रोशन केलं तोच भूषण मात्र आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवणार दिसते. 3 चेंडूची संख्या होती आणि 3 चेंडू तर फलकावर धावा लागल्या जातात त्या 13 धावा. तर समोर आहे नवी मुंबईमध्ये 10 वर्ष ज्यांनी टॉप 10 मध्ये सतत कार्य केलं, टॉप 10 मध्ये राहून आपला क्रिकेटचा दर्जा उंचावून ठेवला तोच श्रीकृष्ण दिवा संघ मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गंगाधर इंगोले. रफ्तारकार राजा ज्याला म्हटलं जातं आणि तेच तर्रार गोलंदाजीच्या जोरावर श्रीकृष्ण संघ नेहमी अग्रेसर राहिला तोच दाखवतोय क्लास. अष्टपैलू कामगिरी करता फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला जातोय आणि चेंडू जात आणि पंचांचा इशारा येतोय. आणि पंचांचा इशारा नो बॉलचा इशारा येतोय आणि अवांतर धावेने धावसंख्येत भर केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरात. आणि हा मात्र फ्री हिट असेल आणि गंगाधर इंगोले सारख्या गोलंदाजाकडून अशी जेव्हा गोलंदाजी केली जाते नक्कीच चिंतेचं वातावरण असतं. आणि पुन्हा एकदा चौथ्या चेंडू घेऊन येतील ते गंगाधर इंगोले. राईट हँड ओव्हर द गेट मारा. रफ्तारकार राजा गोलंदाजी करताना दिसतोय. राईट हँड ओव्हर द गेट. आणि भूषण नवी मुंबईचा कोहिनूर ज्याला म्हटलं तर तोच भूषण पाटील फलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला जातोय परंतु फ्री हिट मात्र मिस केला जाते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू काय बॅटच्या रडारमध्ये येत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. अतिशय गोचुरक गोलंदाजी म्हणता येईल ते गंगाधर इंगोलेच्या माध्यमातून. चौथा चेंडू निर्धाव टाकला जातोय. पॉवर प्लेचं मॉन्डेटरी पॉवर प्लेचं एकच षटक, त्या षटकाची गोलंदाजी करताना गंगाधर इंगोले 4 चेंडू टाकून पूर्ण झालेत. हा मात्र उंची दिलेला चेंडू, अतिशय उंची व्हेरिएशन्स पाहायला मिळतंय ते
गंगाधर इंगोले यांच्या गोलंदाजीमध्ये आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकले जाते. पॉवर प्लेचं एकमेव षटक चालू असताना आणि ह्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकून पूर्ण झालेत आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र बिनबाद 15 अशी सुरुवात म्हणता येईल ती कुमार 11 तुर्भे संघाची. तर सलामीला आलेलं मात्र भूषण आणि किशोर सैनी नॉन स्ट्राईकला किशोर सैनी स्ट्राईकला सामना करतोय तो भूषण पाटील. 5 चेंडूच टाकून पूर्ण झालेत आणि धावसंख्या 16. हा मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू ढकलला जात आहे. चेंडू जातोय लॉंगनच्या दिशेत आणि तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 16च्या घरात. बिनबाद 16 अशी धावसंख्या. एक पॉवर प्लेचं एक वनडे पॉवर प्लेचं एक षटक संपलं जाते आणि एका षटकामध्ये धावसंख्या फलकावर लागली जाते ती 16 धावा. बिनबाद 16 अशी धावसंख्या. कुमार 11 विरुद्ध श्रीकृष्ण दिवा संघ. तर आजच्या ह्या मोसमात 20 आणि 21च्या मोसमात जो यशस्वी गोलंदाज जो म्हटला जातो तोच श्रीकृष्ण दिवा संघाच्या माध्यमातून जो गोलंदाज यशस्वी ठरला गेला. सातत्याने आपण चांगली कामगिरी पाहताना पाहिली गेली. तोच मोहनराव मात्र गोलंदाजीसाठी येते आणि स्ट्राईकला आहे भूषण. वैयक्तिक अशा 15 धावावर खेळताना दिसतात. संघाची धावसंख्या फलकावर लागली गेली ती 16 धावा. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतील. कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि स्क्वेअर लेग अशी लावलेलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मोहनराव लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करते. फुलटॉसमध्ये चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्याची उजव्या यष्टीचा हलकासा बाहेरून जाणार चेंडू जातोय आणि मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅटल असेल भूषण आणि मोहनराव यांच्यामध्ये, कारण या मोसमातला 2020 आणि 21च्या सर्वात यशस्वी गोलंदाज म्हटलं तरी चालेल असाच गोलंदाज मोहनराव जो नेहमीच. आणि हा मात्र डाव्याशीचा बाहेरून जाणार माफ करा डाव्याशीचा जोरदार पंचांकडे दाद मागण्यात आली गेली परंतु पंचांचा नकार आला आणि पंचांकडून डेड बॉल घोषित केला जातोय. माफ करा एक धाव. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 17च्या घरात. बिनबाद 17 अशी धावसंख्या. पंचांकडे जोरदार दाद मागण्यात आली. पंचांनी अपील फेटाळला गेला आणि एक धाव मात्र निश्चितच भेटली ती कुमार 11 तुर्भे संघाला. धावसंख्या पोहोचली ती 17च्या घरात. बिनबाद 17 अशी सुरुवात. हा मात्र उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू होता. चेंडू ढकलून दिलाय. स्वतः गोलंदाज जाऊन आडवेपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली. 18 धावा फलकावर लागल्या गेला. एकेरी दुहेरीचं क्रिकेट मोहनरावच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जखडून ठेवलं जात आहे ते कुमार 11 तुर्भे संघाच्या फलंदाजाला. तत्पूर्वी मोहनराव या षटकातील आत्तापर्यंत 3 चेंडू टाकून पूर्ण झालेत. मी मगाशीच म्हटलं 2020 आणि 21च्या मोसमातील सर्वात यशस्वी गोलंदाज असेल तर तो असेल मोहनराव, कारण अप्रतिम टिचून गोलंदाजी केली जाते. समोरच्या संघाला फलंदाजांना जखडून ठेवलं जातं. हा मात्र उजव्याशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच दंडित करतात विशाल पाटील आणि अवांतर धावेने धावसंख्यात भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 19च्या घरात. आता मात्र थोडंसं स्क्वेअर चेंडू टाकला जातोय मोहनरावच्या. थोडा उजव्याच्या बराचसा बाहेरून चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चौथ्या चेंडू घेऊन येतोय तो मोहनराव. भूषण पाटील यांच्यासाठी
हा मात्र मध्यक्षेत्र चेंडू आणि बॅटच्या रडारमध्ये तिथं क्षेत्ररक्षक आहे का आणि क्षेत्ररक्षक नसणार आहे आणि तिथं मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार मिड विकेटच्या दिशेत मारलेला हा षटकार. धन्यवाद डीजे. आता मात्र मोहनरावच्या या चेंडूवर मात्र प्रहार केला जात आहे, आक्रमण चढवलं जात आहे. भूषण पाटील आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करताना दिसतंय. कूल माइंडेड भूषण म्हटलं जातं, कारण कॅप्टन कूल नेहमीच त्याला म्हटलं जातं. मैदानात अग्रेसर असलं तरी मग फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये नेहमीच पुढे सचन मारला जातो आणि हा मात्र झेल टिपला जातोय. षट मिड विकेटच्या दिशेत बाद करवलं जातंय ते भूषणला. जाळं रचलं आणि त्या जाळ्यात फसला गेला तो भूषण आणि भूषण मात्र बाद होऊन तंबूचा रस्ता धाडला जातोय आणि संघाची धावसंख्या फलकावर लागते 21. धन्यवाद डीजे. तर अप्रतिम गोलंदाजी म्हणतात, एक तेरी तो एक मेरी. षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर मात्र झेल देण्यास भाग षट मिड विकेटच्या दिशेत झेल देण्यास भाग पाडलं गेलं भूषणला आणि भूषणसारख्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धाडला गेला. भूषण वैयक्तिक 22 धावा काढून तंबूच्या आश्रयाला गेला आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली गेली ती 25 धावा, एक गडी बाद 25. तर नवीन फलंदाज जो मैदानात येताना दिसतोय तो मात्र नमित पाटील, ज्याने भूषणच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये हाहाकार माजवला गेला आणि क्रिकेटमध्ये फलंदाजीमध्ये वर्चस्व सातत्याने गाजवताना आपण पाहिलं. तोच मात्र नमित पाटील फलंदाजीसाठी येताना दिसतात आणि पनवेल येथे मारलेल्या 13 चेंडूमध्ये फटकावलेल्या त्या 53 धावा त्या मात्र नक्कीच आठवणीत असतील. आणि पुन्हा एकदा लगेच गाडी आहे, गाडी जरा बाहेर काढायची आहे, विनंती असेल ऑफसाईडला व्हॉलेंटियर्स थोडं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर वळूया मगाशी म्हटल्याप्रमाणे मोहनराव या मोसमात 20 आणि 21च्या मोसमातील यशस्वी गोलंदाज. हा मात्र पुढे ससार मारला फटका, तिथे जातोय झेल आणि झेल मात्र टिपला जातोय आणि बाद करवलं जातंय ते नमित पाटीलला. बॅक टू बॅक 2 विकेट, तू चल मैं आया. तर सर्वीकडे आजचा दिवस बघताय 14 फेब्रुवारी साजरा केला जातोय. तर आपल्या भारतभर मात्र 14 फेब्रुवारी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन केलं जातंय आणि त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली ह्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण दिली जाते. तर वळू या सामन्याकडे आणि आज 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या फलकावर लागली गेली ती 25 धावा. पहिल्या षटकात 16 धावा कुठल्यानंतर मात्र कमबॅक केलं जात आहे आणि मोहनरावनी या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या त्या 9 धावा आणि आणि मात्र मैदानात जाते तो नॉन स्ट्राईकला ऋषी काटे, स्ट्राईकला आहे तो किशोर सैनीला आतापर्यंत स्ट्राईक एका चेंडूची फक्त स्ट्राईक मिळाली, त्यामध्ये फक्त 1 धाव फटकावली गेली. शांत होता कारण दुसऱ्या बाजूने भूषण हाणामारी करत होता, आक्रमण चढवत होता. त्या मात्र दुसऱ्या बाजूने किशोर सैनी मात्र शांततेने एकेरी धावेकडून स्ट्राईक देण्याचा प्रयत्नात होता. आता मात्र सूत्र हातात घ्यावी लागतील. गोलंदाजीसाठी इथे अनिकेत पाटील राईट हँड राऊंड विकेट मारा. हा मात्र मधल्या चेंडू उडवून दिलाय, चेंडू जाते लॉंगनच्या दिशेत, तिथं सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागलं जातंय ते किशोर सैनीला. थोडंसं पहिल्या षटकानंतर मात्र जखडून ठेवलं जातंय ते फलंदाज कुमार 11 तुर्भे संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती 26च्या घरात.
हा मात्र उजव्याशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित केला जातोय आणि अवांतर धावेने दंडित केलं जातंय ते अनिकेत पाटील आणि संघाला धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 27च्या घरात. एक गडी बाद 27 अशी धावसंख्या. बाद झाले फलंदाज भूषण पाटील 22 धावाकडून तंबूच्या आशेला आणि ऋषी काटे स्ट्राईकला येतोय. ऋषी काटेबद्दल म्हणायचं झालं तर मागच्या वर्षी गेल्या वर्षी याच मैदानावर स्पर्धा झालेली शेवटच्या षटकात 28 धावा शिल्लक असताना मात्र त्यांनी मारले गेले त्या 5 चेंडूमध्ये तो सामना फटकावला. तोच विक्रम आहे आणि त्याच बलबुत्यावर कुमार इलेव्हन संघ अंतिम विजेता ठरला होता आणि त्याचं मॅन ऑफ द सिरीज जेव्हा आणि हा मात्र उजव्याशीचा बराचसा भरणारा तर त्या सामन्याकडे होतो आणि त्या सामन्यामध्ये जेव्हा भूषण पाटीलला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळालं तेच डेडिकेट केलं गेलं होतं ते ऋषी काटेला दिलं गेलं होतं कारण त्या बहारदार फलंदाजी ऋषी काटे यांच्या माध्यमातून केली गेली होती. सामन्याकडे वळतोय. सामना 2 षटकं 2 चेंडूनंतर पूर्ण झालेत. हा मात्र उजव्याशीचा बाहेरून जाणारा चेंडू जातोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. लईमध्ये काही येत नाही, लाईनमध्ये काही येत नाही. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. राऊंड द विकेट जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हाच राऊंड द विकेट जेव्हा गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते एक ॲडव्हान्टेज असतो, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी जेव्हा गोलंदाजीच्या माध्यमातून राऊंड द विकेट केली जाते तेव्हा मात्र भरपूर बेनिफिट भेटला जातो. पुन्हा एकदा तशा प्रकारची गोलंदाज. हा मात्र उडवला जातोय चेंडू. झेल खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि झेल सुटला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. अचूक फेकी केली गेली होती ती अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून, परंतु ऋषी काटे हा मात्र आपल्या क्रीजमध्ये पंचांचा नकार येतोय. एक झेल सोडला गेला आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली गेली. धावसंख्या पोहोचते ती 30च्या घरात. 2 षटकं 4 चेंडू टाकून पूर्ण होतात. 4 षटकांचा सामना असेल. हाणामारीची शेवटचे 8 चेंडू असतील. कितपत धावा जमवणार, कितपत धावा रोखणार श्रीकृष्ण दिवा संघ आणि कुमार इलेव्हन संघ 8 चेंडूमध्ये कितपत धावा जमवणार. हा मात्र उजव्याच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू सारखं मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातो यष्टिरक्षक उभा असला यष्टिरक्षक किशोर मडवी यांच्या हातात. आता मात्र डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ते अनिकेत पाटील जखडून ठेवलं गेलं कुमार इलेव्हन संघाच्या. हा मात्र स्लोअर पद्धतीचा व्हेरिएशन बघायला मिळतंय आणि चेंडू जाते स्कोरलेगच्या दिशेत. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव पण पूर्ण केली जाते आणि अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी राऊंड द विकेट गोलंदाजी करताना कशी गोलंदाजी करावी हे सांगून दिलं जातं अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या फक्त 6 धावा. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळेल अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी केली गेली आणि 3 षटकामध्ये फलकावर धावा लागल्या त्या 31 धावा. डीजे प्लीज. तर भारत विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्याची सुद्धा अपडेट्स देतोय. भारतीय संघ 329 धावावर ऑल आउट झाल्यानंतर मात्र इंग्लंडची पडझडती सर्वात म्हणता येईल, कारण 53 धावावर तब्बल 5 फलंदाज बाद झालेत. 53 लॉस ऑफ 5 विकेट्स. इंग्लंड ऑस्ट्रेलिया टेस्ट. तर गोलंदाजीसाठी येतोय मयूर वाणी गोलंदाजीसाठी येतोय आणि समोर आहे सलामीला आलेल्या किशोर सैनी. 3 धावावर खेळताना व नॉन स्ट्राईकला असला ऋषी काटे. स्लॉगोरचं षटक आहे आणि या षटकामध्ये कितपत धावा जमवणार. फुलटा चेंडू टाकला जातोय आणि पंचांकडून अवांतर घोषित केला जाते आणि अवांतर धावेने 1 डी अशा 2 धावा भेटतात आणि धावसंख्या 2 पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 33च्या घरात. थोडं पहिल्याच्या चेंडूवर मात्र खराब चेंडूचं दर्शन दिलं गेलं. आता बघूया मयूरवाणी पुन्हा एकदा गोलंदाज किशोर सैनीसाठी. हात मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि डावी यष्टी पाठीमागच्या बाजूने उखाडली जाते. ती किशोर सैनी जे नावाला साजेसा खेळ काही करता आला नाही तो किशोर सैनीला आणि तंबूचा रस्ता दिला गेला तो मात्र किशोर सैनीला.
धन्यवाद डीजे. तर बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये मोहनरावने 2 झटके दिल्यानंतर कमबॅक करायची संधीच देत नाही श्रीकृष्ण दिवा संघाचे फलंदाज गोलंदाज माफ करा श्रीकृष्ण दिवा संघाचे गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा मयूरवाणी पुढे मात्र आता मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय. झेल होणार का तिथे मात्र अचूक अप्रतिम झेल टिपला जाते लॉंगॉनच्या दिशेत. तू चल मैं आया समीकरण पाहायला मिळते कुमार 11 तुर्भे संघाच्या बाजूने. बाद करवले गेले तेच मयूरवाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. विनंती असेल प्रेक्षकांनी जरा मैदानाच्या बाहेर लवकर जायचं आहे. तर ऋषी काटे मात्र एका बाजूने लढताना दिसतोय. ऋषी काटे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा फटकावता आलेले आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू उडवून दिलाय काऊ कॉर्नरच्या दिशेत. तिथे प्रयत्न असेल परंतु प्रयत्न फसला. थोडासा उंची गेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेपार. षटकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर मयूरवाणी पुन्हा एकदा स्लॉगरचे षटक आणि षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू पंच अवांतर घोषित केला जाते आणि अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती 40च्या घरात. आता मात्र कितपत धावा जमणार धावसंख्येला आकार देणार शेवटचे चेंडू असतील 3 चेंडूमध्ये कितपत धावा फटकवणार ऋषी काटे ह्या मैदानावर केलेला पराक्रम पुन्हा एकदा करणार का. अचूक टप्प्याची गोलंदाजी उजव्याच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू गोलंदाजी केली जाते आणि शस्त्र वापरलं जाते. चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातात आणि चिताच्या छापलाय चिताची नजर ज्याची म्हटली जाते तोच किशोर मडवी यष्टरक्षकाच्या पाठीमागे चेंडू अडवतोय. आता मात्र पुन्हा एकदा उजव्याच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू. वारंवार अवांतर चेंडू टाकले जात आहेत. आतापर्यंत ह्या षटकातील हा तिसरा अवांतर चेंडू टाकला जातो. अशा प्रकारची गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये करणं आपल्या संघाला नक्कीच दडपणात आणलं जातं आणि गोलंदाज सुद्धा दडपणात येत असतो. थोडं किती दडपण असेल किती प्रेशर असेल गोलंदाजाकडे कारण ऋषी काटेसारखा फलंदाज हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू स्विंग होतोय आणि मारण्याचा प्रयत्न केला. यष्टरक्षकाच्या हातात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र ऋषी काटे बाद होऊन तंबूत परततोय. धाव आणि हा मात्र नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातोय तो नन्ना मुन्ना राहुल. तर अंडर 19चा धन्यवाद डीजे. अंडर 19चा फलंदाज मात्र मैदानात जाताना दिसतोय राहुल. तर स्ट्राईकला आहे तो. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक केलं जाते. सुरेख गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला श्रीकृष्ण दिवा संघाच्या बाजूने आणि धावसंख्या उभारली गेली 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान. आणि विनंती असेल कुमारलियन तुर्भे संघाला सुद्धा एका लाईनअपची शिस्त ह्या स्पर्धेच्या दरम्यान ठेवली गेली आहे आणि तीच पाळायची आहे. लगेचच मैदानात उतरताना दिसतोय कुमार 11 तुर्भे संघ. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं.
ते श्रीकृष्ण दिवा संघासमोर. श्रीकृष्ण दिवा संघ घरच्या मैदानात खेळता पहिल्या षटकांमध्ये 15 धावा मोजल्यानंतर मात्र अप्रतिम कमबॅक केलं गेलं आणि त्या षटकामध्ये बांधून ठेवलं गेलं. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटक टाकलं गेलं, त्याच्यात 9 धावा देऊन 2 फलंदाज. तिसरं षटक अनिकेतने टाकलं, त्या षटकामध्ये मात्र धावा मोजल्या गेल्या त्या 6 धावा. व आत्ताचं मयूरवाणीचं जे षटक, त्या षटकामध्ये 3 अवांतर चेंडूमध्ये तर सुद्धा 10 धावा देऊन एक फलंदाज बाद केला गेला. अशा प्रकारे 2 फलंदाजांना बाद केलं आणि 1 धावबाद. अशा प्रकारे 41 धावा फलकावर लागल्या गेल्या 4 षटकामध्ये आणि 42 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते श्रीकृष्ण दिवा संघाच्या बाजूने. विरुद्ध कुमार 11 तुर्वे संघ. श्रीकृष्ण दिवा संघाने नाणेफेक जिंकली गेली व क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा 15 धावा केल्या गेल्या त्यानंतर मात्र असं जणू वाटत होतं की जो निर्णय घेतला तो कुठेतरी फॉल ठरणार असं वाटताच मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलं गेलं आणि मात्र कमबॅक केल्या गेल्यानंतर मात्र 41 धावा 4 षटकामध्ये फटकावल्या गेल्या. म्हणजे 3 षटकामध्ये तब्बल 25 धावा दिल्या गेल्या फक्त आणि 42 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते मात्र श्रीकृष्ण दिवा संघासमोर. श्रीकृष्ण दिवा संघ या मैदानाच्या कान्याकोपऱ्यापासून वाकेफ असणारा हा संघ. बघूया 4 षटकामध्ये 42 धावांचं आव्हान, 10.5च्या सरासरीने धावगती राखावी लागेल तर मैदानात जाताना दिसते सलामीची जोडी. आता मात्र सलामी बदलली जाते. सातत्याने गंगाधर इंगोले आणि किशोर मडवी सलामीला येताना आपण येताना पाहिले. आज मात्र काहीतरी बदल केला जातोय आणि गंगाधर इंगोलेच्या बाजूने जोडीला मात्र मैदानात उतरला जातोय तो जयेंद्र मडवी. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच. सामना आज सकाळच्या सत्रात एकविरा ऐरोली हा संघ दुसऱ्या फेरीत पोहोचलेला पहिला संघ ठरला गेला. आजचा विचार केला तर सकाळच्या सत्रात थोडी धावांची कंजूसी गोलंदाजाच्या माध्यमातून होत आहे. कारण पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसांचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल धावांची लयलूट होत होती. आता मात्र आज मात्र सकाळच्या सत्रापासून मात्र गोलंदाजाचं वर्चस्व ह्या सामन्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. कारण कालच्या सत्रात बघितलं तर कालचा उच्चांक होता 94 धावांचा. आज मात्र सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यामध्ये 54 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. आताच्या सामन्यात मात्र 42 धावांचं आव्हान उभं ठेवलं. गोलंदाजासाठी वैयक्तिक पहिलं. हा मात्र उजव्या चेंडू जेवढी जोरकस मारलाय, चेंडू जाते लॉंग ऑफच्या दिशेत. तिथं मात्र चेंडू आडवेपर्यंत मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते आणि गोलंदाजासाठी वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, एक निर्वाणीचं षटक घेऊन येतोय तो अनुराग. मात्र गोलंदाजासाठी येतोय. सातत्याने आपण पाहिलं कुमार 11 संघाचं जेव्हा नाव येतं तेव्हा सातत्याने गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये भूषण पाटील आपण सातत्याने पाहिलं गेलं होतं. परंतु आज बदल केला जातोय. अनुराग गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं आणि सलामीला आलेले जयेंद्र मडवी प्रथम स्ट्राईक घेतील आणि अनुरागच्या गोलंदाजीला तोंड देतील.
हा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न करा, व्हेरियन्स बघायला भेटतोय आपल्याला. चेंडू जाते स्कोर लेगच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 2च्या घरात. 42 धावांचा पाठलाग करताना घरच्या मैदानावर खेळताना मात्र तो श्रीकृष्ण दिवा संघ. पुन्हा एकदा स्ट्राईकला अष्टपैलू कामगिरी सातत्याने पाहिली जाते. तोच गंगाधर इंगोले मात्र फलंदाजीसाठी येतोय. हा उंची दिला चेंडू, चेंडू उडवला जातोय, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेत, दान करीत सीमा रेषे पार चौकार. आणि चौकारने मात्र दिशा दाखवली जाते, आपला बॅटचं पॉवर दाखवली जाते ते गंगाधर इंगोले यांच्या माध्यमातून. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. 42 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 6 अशी दमदार सुरुवात म्हणता येईल ते. पण क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने खेळ भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कुठल्या चेंडूवर काय होईल कोण भविष्य सांगणार नाही. आणि जे भविष्य सांगतं किंवा जर तर कधीच म्हटलं जात नाही क्रिकेटमध्ये, तोच खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा अनुराग गोलंदाजीसाठी येतोय. हा मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू हेरला, त्या मात्र बॅट फिरवली गेली आणि चेंडू जाते वायदिश स्क्वेअर लेगच्या दिशेत. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ते बिनबाद 10 अशी सुरुवात. आपल्या मैदानाची खेळपट्टीची पूर्णपणे जाणीव असताना आपण घरच्या मैदानात जेव्हा खेळतो ते कशा प्रकारे खेळलं जातं तेच दाखवलं जात आहे आणि का अनुभव वापरला जातोय. अष्टपैलू कामगिरी पार पडताना गंगाधर इंगोले आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमध्ये आणला जातोय आणि काऊ कॉर्नरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेत ढकलला जातोय. हा मात्र पुढे सचवून मारला फटका, झेल खाली नमित पाटील, झेल टिपणार का, आणि झेल टिपला जातोय आणि मात्र गंगाधर इंगोलेला तंबूचा रस्ता दाखवला जातोय आणि पहिला हादरा बसला जातोय. ज्याच्यामध्ये बॅटमध्ये पॉवर होती ती पॉवर मात्र फ्लॉप ठरते आणि गंगाधर इंगोले जातोय तंबूच्या रस्त्याला. धावसंख्या फलकावर लागते 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर अनुराग. धन्यवाद डीजे. तर 2 अग्रेसर असलेले 2 संघ, नवी मुंबई क्रिकेट विश्वात ज्यांची 2 मोठी नावं आहेत ते संघ आपल्या आमनेसामने लढताना पाहतोय आपण. श्रीकृष्ण दिवा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना व कुमार 11 तुर्भे संघ. श्रीकृष्ण दिवा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 42 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना मात्र 5 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावर लागली गेली ती 1 बाद 10 अशी धावसंख्या. हा मात्र उजव्या चेंडू जोरकस मारलाय आणि पॉईंटच्या दिशेत झेल होता, झेल सुटला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषेलगत. 1 धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावसाठी धावतायत आणि 2 धाव मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पहिल्या षटकांतर फलकावर धावा लागते ती 12 धावा. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण असेल. 18 चेंडू 30 धावा. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. आपण आज नवी मुंबई क्रिकेट विश्वात बघितलं तर सातत्याने नवख्या खेळाडूंना संधी दिली जाते. तसंच काहीतरी व्हेरिएशन्स केलं जातं, बदल केले जातात आणि नवख्या गोलंदाजांना इंट्रोड्यूस केलं जात आहे. कुमार 11 तुर्भा संघा बाजूने अंडर 19चा गोलंदाजीसाठी येतोय जयेश. हा मात्र उजव्या थोडासा उंची दिलेला चेंडू होता. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी जेव्हा करेल तेव्हा फलंदाजांना बांधून ठेवलं जातं. तर मात्र समोर म्हटलं जातं किशोर श्रीकृष्ण दिवा संघाचा एक मास्टर माइंड खेळाडू जो कॅल्क्युलेशन घेऊन नेहमीच मैदानावर खेळत असतो आणि ज्याच्यामध्ये चौफेर फटकेबाजी करण्याची पॉवर आहे तोच किशोर मात्र फलंदाजीसाठी दिसतोय. गोलंदाज जयेश.
हा मात्र डाव्याशीच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू, दिशा चुकली जाते आणि पंच दंडित केलं जाते आणि एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 14च्या घरात. पहिला चेंडू सुरेख टाकल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र अवांतर टाकला जातोय. धावसंख्या 14 धावा. 42 धावांचा पाठलाग करताना श्रीकृष्ण दिवा संघ 1 षटक 1 चेंडूनंतर 1 गडी बाद 14 धावा फलकावर लागल्या गेल्यात. आणि मैदानात हजर आहेत किशोर मडवी आणि जयेंद्र मडवी, काका पुतण्याची ही जोडी. पुन्हा एकदा डावखुरा हाताचा जयेश. हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू ढकलून दिलाय आणि चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारे ढकलला जातोय. म्हणजे चांगला चेंडू असेल त्याला सन्मान केला जातोय आणि खेळाडूचा जो चांगला फलंदाज असतो तो नेहमीच रिस्पेक्ट करत असतो. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा मात्र समाचार घेतला जातो. तशाच प्रकारचं मास्टर माइंड किशोर फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. जयेश यांच्या गोलंदाजीला तोंड देताना पुन्हा एकदा तशाच प्रकारची स्वैर गोलंदाजी केली जाते. मात्र ती जयेश यांच्या माध्यमातून पहिला चेंडू उजव्याशीच्या बाहेर, दुसरा चेंडू अवांतर, तिसरा चेंडू थोडासा उजव्याशीच्या बाहेर आणि चौथा चेंडू आतापर्यंत पुन्हा एकदा तशाच प्रकारचा टाकला जातोय. अशा प्रकारे आतापर्यंत 2 अवांतर आणि 2 सिंगल अशा 4 धावा मोजल्या गेल्यात. जेव्हा आपल्या संघाला डिफेंड करायचे असतात 18 चेंडू 30 धावांचं समीकरण होतं. मात्र आता समीकरण बदललं गेलं. 16 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण आहे. हा मात्र टाकला चेंडू बॅटच्या रडारमध्ये आणि किशोरचं म्हटलं तर खराब चेंडूचा समाचार कसा घेतला जातो तो दाखवला जातोय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून 6 धावेने. अंडर 19चा हा गोलंदाज थोड्याशा 2 अवांतर टाकल्यानंतर मात्र थोडासा प्रेशरमध्ये येतोय आणि मात्र समीकरण लागलं जाते. 15 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण लागलं जाते आणि किशोर सारख्या फलंदाजाला तुम्ही जेव्हा अशी गोलंदाजी कराल त्या मात्र तुम्हाला दंडित करायला नक्कीच दंडित केलं जाईल. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जयेश किशोर यांना गोलंदाजी करताना एक नौखा गोलंदाज, अंडर 19चा गोलंदाज. हा मात्र जोरकस मारला जातोय चेंडू, पण चेंडू मैदान अपुरं असल्या कारणाने चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि जखडून ठेवलं जातं फलंदाजाला. तत्पूर्वी समीकरण असेल 14 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 19 धावा. दरम्यान गोलंदाज जयेश लेफ्ट हँड अंडर 19चा गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. तर पुरेसं गायडन्स केलं जाते ते भूषण यांच्या मध्ये. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू खेळला गेलाय. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, ब्रिलियंट क्रिकेट म्हणावं लागेल ते किशोर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण एक षटकार मारल्यानंतर काही घाई करायची गरज नाही आहे. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हालता ठेवला जातोय. समीकरण लागलं जाते. 24 धावा फलकावर लागल्या जात आहेत. अजून 18 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 18 धावाची गरज असेल. तर प्रेक्षकांना विनंती आहे लवकर मैदानाच्या बाहेर जायचं आहे. ऑफच्या दिशेत जे प्रेक्षक आहेत हळूहळू चालत आहेत. तर ह्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक असतात. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा मोजल्या गेल्यात. हा मात्र पुन्हा एकदा जोरकस मारला फटका. जेल जाणार, चेंडू जाणार का? आणि चेंडू जाते. कॅमेऱ्याला गवसणी घातली जाते आणि 6 धावेने मात्र किशोरच्या बॅटमधून निघतोय षटकार आणि धावसंख्या फलकावर लागली जाते ती 30 धावा. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण येतंय. ह्या षटकामध्ये आता 18 धावा दिल्या गेल्या. कारण 3 षटकामध्ये 30 धावा असताना मात्र किशोर मडवी, मी मगाशी म्हटलं किशोर मडवी कॅल्क्युलेशन करून नेहमी सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळलं. आता मात्र कॅल्क्युलेशन केलं आणि त्या कॅल्क्युलेशनचा एकेरी दुहेरी धावा चालू ठेवल्या आणि या षटकामध्ये लगावले गेले ते 2 षटकार आणि एकंदरीत धावसंख्या फलकावर लागली गेली ते 30 धावा. आणि मगाशी भूषणच्या गायडन्समध्ये जे खेळाडू तयार होतात, नक्कीच ऋषी काटे असो, नमित पाटील असो, याच्यासारखे फलंदाज तयार केले, खेळाडू तयार केले गेले आणि त्यांच्या माध्यमातून जे आज बघतोय त्या कुमार इलेवन तुर्वे संघाचं नाव उंचावलं गेलं. अशाच प्रकारे व्हेरिएशन एक्सपेरिमेंट केले जातात. नर गोलंदाजीसाठी येते. हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आणि जी अपेक्षा होती गोलंदाजाकडून मात्र ती गोलंदाजाकडून अपेक्षा पूर्ण केली जात नाही आणि गायडन्स देतो. एक्सपेरिमेंट केले जातात मात्र ते एक्सपेरिमेंट मात्र फ्लॉप ठरले जातात ते भूषण पाटीलचे. आता मात्र समीकरणास 11 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. एकविरा ऐरोली संघाचा
नो बॉल आहे, माफ करा. तर 6 चेंडू आणि 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 5 धावा. पहिला चेंडू बिमर पद्धतीचा चेंडू टाकल्यानंतर मात्र बॅकफुटला गेला संघ आणि पराभवाच्या शाळेत. हा मात्र अतिशय सुरेख चेंडू टाकला गेला आणि मात्र धावसंख्या मात्र हा चेंडू मात्र उजव्या शेट थोडासा बाहेरून जाण्याची दाद मागण्यात आली, परंतु चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात जातोय, निर्धाव चेंडू जातोय आणि मात्र फ्री हिटचा चेंडू वाया गेला आणि पुन्हा एकदा 37 धावा. हा मात्र मधले चेंडू जर कसा मारला, चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक जाईपर्यंत मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते आणि धावसंख्या पोहोचते ती 41च्या घरात. आता मात्र निर्णायक विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता असते. 10 चेंडू आणि 1 धावा जशी अपेक्षा होती कुमार इलेव्हन तुर्भे संघाच्या कडून, तशा मात्र काही आज गोलंदाजाकडून रिस्पॉन्स भेटला नाही. एक्सपेरिमेंट केलं गेलं आणि ते एक्सपेरिमेंट मात्र पूर्ण फ्लॉप ठरलं गेलं. हा मात्र मधल्या स्टेजने जोरकस मारला आणि चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेत आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण दिवा हा संघ विजयी ठरतोय. तर विनंती असेल कुमार इलेव्हन तुर्भे संघाला या मैदानातून आपण जाताना एका लाईनमध्येच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. अप्रतिम खेळ झाला, दोन्ही संघांनी ज्या खेळ केला त्याच्यानं मनमोहक एक अपेक्षा होती, अटीतटीची लढत होईल, जोरदार लढत होईल, मात्र लढत एकतर्फी नेली. श्रीकृष्ण दिवा संघाने सातत्याने वर्चस्व राखलं गेलं.